नमस्कार. मी राहुल वाघ, राहणार सावनेर, जिल्हा नागपूर. किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अमरावतीकडनं आज केवळराम पिपळा या गावामध्ये सरांच्या शेतामध्ये, भोंगाडे सरांच्या शेतामध्ये आलेला आहोत प्लॉट पाहणी करता. यांचा सोयाबीनचा प्लॉट आहे आणि या सोयाबीनच्या प्लॉटवरती आपल्या कंपनीचं यांनी ज्यावेळेस पेरणी केली, त्या पेरणीच्या वेळेस त्यांनी सोयाबीनला जर्मिनेशन म्हणून सेडोनिकच्या या औषधाने त्यांनी जर्मिनेशन केलेलं आहे. आणि जर्मिनेशन केल्यानंतर त्यांचा आज प्लॉट चांगला आहे आणि त्या प्लॉटवरती यांनी आपल्या कंपनीचं एक पहिली फवारणी सुद्धा घेतलेली आहे. तर आपण आज यांनाच विचारूया, यांनी आमच्या प्रोडक्टचा काय उपयोग केला, कसा केला. तर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सर? सुभाष भोंगाडे. भोंगाडे साहेब. तर तुमचा हा सोयाबीनचा किती एकरचा बेल्ट आहे? हा जवळपास अर्धा एकरचा आहे. अर्धा एकर. 20 किलोचा. 20 किलो. तर इथे तुम्ही पेरणीच्या वेळेस सेडोनिक नावाचं औषध आपलं लावलं होतं. बुरशीनाशक. ह्युमिक हे लावलं. हा हा. सेडोनिक नावाचं औषध तुम्ही बियाण्याला लावलं. हे लावल्यानंतर तुम्हाला याच्यात म्हणजे झाडामध्ये म्हणजे काय फरक वाटला? याच्यामध्ये उगवण शक्ती वाढली त्याच्यामुळं. हा. ते लावल्यामुळं. बरं. आणि रोपटं म्हणजे असं बियाणं काहीच म्हणजे त्यातलं फेल नाही झालं काही. पूर्ण म्हणजे बियाणं निघालं. दगावलं नाही, म्हणजे दगावलं खाल्लं झालं नाही. हम्म. हे खूप चांगला रिझल्ट याने दिला. नंतर आता या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये तुमची आता फवारणी कधी झाली? कधी आता फवारणी झाली 15 दिवसा अगोदर. 15 दिवसा अगोदर एक फवारणी झाली. हम्म. आपल्या कंपनीच्या प्रोडक्टमध्ये तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट पहिल्या फोन वापरले? तुमच्या आपल्या केशम कंपनीचे ॲक्टिव्ह टॉनिक एक टॉनिक. टॉनिक आणि शक्तिमान अच्छा. सुपर पॉवर. 3 प्रोडक्ट यांनी वापर केलेला आहे. शक्तिमान म्हणजे एक 1919 घटक त्याच्यात आहे. ॲक्टिव्ह एक टॉनिक आहे. सुपर पॉवर एक बढिया ब्रँचेससाठी आणि प्लॉटला एकदम जबरदस्त हिरवं ठेवण्यासाठी. एक त्यांनी या 3 गोष्टीचा वापर केला आणि आज प्लॉटचा आम्ही व्हिजिट करत आहोत. प्लॉट एकदम जबरदस्त झालेला आहे. आता हा फुलामधून फळांमध्ये कन्व्हर्टेशन चालू आहे. आता समोरच्या डेव्हलपमेंटसाठी पुन्हा आपण एकदा स्प्रे पुन्हा घेणारच आहोत. हो. कारण आपल्याला कसं आहे की या प्लॉटमध्ये 2दा किंवा 3दा आपल्याला फवारणी काढावं लागेल. जर चांगलं ॲव्हरेज जर घ्यायचं असेल तर आपल्याला कंटिन्युअसमध्ये एक फवारणी त्याच्यामध्ये राहील आपल्या. तर या पद्धतीचं आपलं ट्रीटमेंट आहे. तुम्हाला काय वाटतं या प्लॉट बघून? प्लॉटबद्दल तर हे औषध आपण वापरलं तेव्हापासून तर प्लॉटची कंडिशन खूप चांगली आहे. हा. फुलण्याचं प्रमाण पण वाढलं. बरं. आणि बाकी रोगाला काही असं बळी नाही पडलं. फ्रेशनेस हा वाटतो. हा. प्लॉट एकदम आता बढिया. याले पाऊस नाहीये, पाणी नाही भेटलं 10 दिवस झाले म्हणून असं दिसत आहे आपल्याला. काही हरकत नाही. आता ते पावसाचं म्हणजे कसं सर्वांसाठी आणि हा, पाऊस जर हा. आला तर सर्वांचा फायदा होतो. त्यात काही आपला तो विषय नाही. निसर्ग सर्वांसाठी सारखा असतो. तर एकंदर सर बढिया प्लॉट आहे हा. आपण व्हिजिट केलेली आहे आणि एकंदर अजून 15 दिवसानंतर पुन्हा आपण व्हिजिट करू. ठीक आहे. ठीक आहे. आता मला एक सांगा, तुमचं आता तुम्हाला याचे फायदे मिळाले. तुम्ही अन्य शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल? पिकाबद्दल तर माहिती दिली त्याला. आपल्या औषधीबद्दल काय हा. सांगाल, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन द्याल? नाही नाही, आपल्या ह्या रासायनिक औषधापेक्षा हे जे केशम कंपनीचं औषध आहे खरोखर याचे रिझल्ट चांगले आहे अच्छा. आणि परवडणारे आहे आपल्या शेतकऱ्याला. एक कमी पैशामध्ये शेती आपण करू हा हा शकतो. हा. उत्पादन क्षमता चांगली वाढू शकतो. बरोबर. मग हे खूप आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जमीन सुद्धा आपण सुपीक करू हा शकतो. हा. या 3 गोष्टी, 3 बाबी खूप शेतकऱ्यासाठी फायदेजनक आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय केसरी. बंद करायची या ना. आता खूप